त्याला एक नवा आकार द्यायचा आहे आणि त्याच्याकरता बऱ्याच महिन्यांपासून त्यांचे प्रयत्न सुरू होते. तो जीर्णोद्धार आणि भूमिपूजनाचा सोहळा आहे तो आज या ठिकाणी पार पाडला गेला मान्यवरांच्या माध्यमातून. सर्वप्रथम आपण या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करत आहोत. शब्द मशालचे ज्येष्ठ संपादक आणि पत्रकार शरदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी दामोदर महाराज मलावकर त्यांना विनंती करतो. पाटील साहेबांचा यथोचित मानसन्मान तो या जय हनुमान मंदिर जीर्णोद्धार आणि भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी करावा. ज्येष्ठ कीर्तनकार आणि वडे गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व दामोदर महाराज मलावकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी शरदजी पाटील साहेबांचा यथोचित मानसन्मान केला जातो. शरदजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक एक नवीन वास्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचा भूमिपूजनाचा सोहळा तो या ठिकाणी आपण पार पडत आहोत. नुकतेच उपस्थित झालेले ज्येष्ठ पत्रकार त्यासोबत जर आपण पाहिलं महेंद्रभाऊ ठाकरे कामगार नेते आणि त्यानंतर वाडा पंचायत समितीचे माजी उपसभापती नेतेजी शनिवारे केशवसृष्टी ग्रामविकास संस्थेचे विजयजी धापसी या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण पाहतोय. परखड बोलणारं व्यक्तिमत्व आदरणीय शरदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी या हनुमान मंदिराचा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय. भूमीचं पूजन ते या ठिकाणी केलं जात आहे. ही धरणी आपली माय आणि त्या धरणीचं पूजन भूमिपूजनाचा सोहळा तो या ठिकाणी पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्याकरता वाडा तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील आपण पाहतोय की ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व पत्रकारिता क्षेत्रात ज्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. आदरणीय शरदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपूर्ण वरेकरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला जातो. सर्वच्या महिला भगिनी सगळ्यांच्याच उपस्थिती कारण एक क्षणचित्रही टिपणं खूप गरजेचं आहे. पुढच्या पिढीला या ठिकाणी भूमिपूजनाचा सोहळा जोरदार टाळ्या मंदिराचा हनुमान मंदिराचा भूमिपूजन सोहळा तो या ठिकाणी पार पडतोय. आदरणीय शरदजी पाटील साहेब त्यानंतर कामगार नेते महेंद्रभाऊ ठाकरे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. शरदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून श्रीफळ वाढवलं जात. भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय. सर्वच मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर